नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सोहनी वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला माहिती असेल IBPS ने दोन बदल त्यांच्या परीक्षा आणि परीक्षेच्या प्रोसेसमध्ये केलेले आहेत. हे बदल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे बदल आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. तर चला वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ जो आहे स्टार्ट करून देऊ. तर बघा, IBPS ने दोन नियम जे आहेत चालू केलेले आहेत. त्यातला पहिला नियम सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी, की आता IBPS ज्या पण परीक्षा कंडक्ट करेल त्याच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळणार आहेत. या अगोदर IBPS रिस्पॉन्स शीट देत नव्हतं आणि त्याच्यामुळे कोणत्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे हे आपल्याला समजायला खूप मोठी अडचण येत होती. खास करून IBPS AFO मध्ये ज्यामध्ये खूप मोठा प्रश्न राहायचा आणि त्याचं उत्तर जे ते पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर मग खाली कुठेतरी एक छोटा क्वेश्चन राहायचा. म्हणजे पूर्ण पॅराग्राफ वाचल्यानंतर शेवटच्या ओळीमध्ये कुठेतरी क्वेश्चन सापडायचा आणि त्याच्यानंतर मग त्याचं आन्सर टिक करायचं. त्याच्यानंतर आपण बाहेर यायचो. बाहेर आल्यानंतर मग काय करायचं, जे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचे मेमरी बेस्ड क्वेश्चन बघायचे आणि त्याच्यामध्ये काय समजायचं आपल्याला, वन लाईन मध्ये क्वेश्चन देऊन द्यायचे. मग आपल्याला समजायचं की ऍक्च्युअल एक्झाम कशी आहे आणि ऍक्च्युअली यांनी दिलेले क्वेश्चन कसे, याच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे, पण शेवटी मेमरी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळं त्याच्यामध्ये ड्रॉबॅक होते. जे ऍक्च्युअल शब्द वापरलेले IBPS ने ते क्रिटिकल होते आणि जे मेमरी बेस्ड दिलेले आहेत कोचिंग इन्स्टिट्यूटनी ते सिंपल क्वेश्चन होते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायचं की यार एकदम इझी पेपर आहे, मी तर याच्यामध्ये 50-60 मारून टाकेल. पण ऍक्च्युअली तशी परिस्थिती नसते. एक्झाम टेन्शन असतं, एक्झाम फिवर असतो, एक्झाम स्ट्रेस असतो. त्या पिरियडमध्ये जवळपास 45 मिनिटांमध्ये आपल्याला ते सगळं सॉल्व्ह करायचं असतं. एवढा मोठा क्वेश्चन दिसत असतो आणि घाबरून माणसाचे तेवढे अटेम्प्ट होत नाही किंवा चुकीचे अटेम्प्ट होतात. असं बऱ्याच वेळेस होतं आपल्यासोबत. आणि त्याच्यामुळं आता IBPS ने काय केलेलं आहे की सर तुम्ही परीक्षा द्या, त्याच्यानंतर आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. रिझल्ट मध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचं अकाउंट आणि तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट मिळून जाईल. रिस्पॉन्स शीट मध्ये क्वेश्चन, त्याच्यानंतर 4-5 जे ऑप्शन असतील ते 5 ऑप्शन, त्याच्यानंतर पुन्हा त्याचे आन्सर आणि आपण टिक केलेलं आन्सर कोणतं होतं, ते बरोबर आहे का चूक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या आन्सर शीट मध्ये मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठा नियम हा जो बदललेला आहे याचा निश्चित बेनिफिट हा स्टुडंटला सुद्धा होईल, कारण तयारीची दिशा त्यांना ठरवता येईल. आणि कोचिंग इन्स्टिट्यूट साठी सुद्धा हा मोठा नियम जो आहे तो फायद्याचा राहणार आहे. कारण ऍक्च्युअली नेमकी परीक्षेची टफनेस कशी असते ते आता समोर येईल आणि त्याच्यामुळं कोचिंग इन्स्टिट्यूटला नवीन गाईडलाईन्स नुसार काम करावं लागेल. कारण याच्यामध्ये जे प्रॉब्लेम येत होते ते आता बऱ्यापैकी कमी होऊन जाते. तर दुसरा जो बदल IBPS ने केलेला आहे तो बदल आहे पदांची हायरार्ची ठरवणे. ठीक आहे, आता हे नेमकं काय आहे ते सविस्तर बघू. तर बघा, पहिली केस आपण पकडू. त्या केसमध्ये काय, एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांना 2 परीक्षा दिल्या, एक क्लर्कची आणि दुसरी POची. तो क्लर्कची परीक्षा पास झाला, POची नापास झाला. तर तो काय करेल, क्लर्क म्हणून जॉईन करून घेईल आणि सोबत सोबत त्याची POची तयारी सुद्धा चालू ठेवेल. ज्या दिवशी त्याचा POचा रिझल्ट येईल त्या दिवशी तो काय करेल, क्लर्क म्हणून रिझाईन देऊन देईल आणि POची पोस्ट जॉईन करून घेईल. मग रिक्रुटमेंटचा जो खर्च IBPSचा झालेला आहे, सोबत सोबत ज्या बँकेमध्ये तो काम करत होता त्या बँकेने ट्रेनिंगचा जो खर्च त्याच्यावरती केलेला आहे तो सगळा खर्च वाया जाईल आणि नवीन पद त्यांना पुन्हा तयार करून पुन्हा भरावं लागेल. आणि त्याच्यामुळं ही सगळी जी भानगड आहे ही मिटवण्याकरता IBPS ने काय केलं की आता हायरार्ची ठरवून घेऊ आपण. हायरार्ची ठरवले तर जे हायेस्ट लेवलचे पोस्ट आहे त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट आपण अगोदर काढू. जसं SBI PO अगोदर काढू, त्याच्यानंतर SBI क्लर्क, त्याच्यानंतर मग IBPS PO, त्याच्यानंतर IBPS AFO किंवा SO, त्याच्यानंतर IBPS क्लर्क, त्याच्यानंतर RRB PO आणि त्याच्यानंतर RRB क्लर्क. असा पूर्ण सिक्वेन्स जो आहे तो डिझाईन केला त्यांनी आणि बिलकुल त्या पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी टाइम टेबल जो आहे तो डिझाईन होणार आहे आणि ह्याच पद्धतीनं ह्या सिक्वेन्सनी पुढच्या परीक्षा 2026 मध्ये येणार आहे. तर याचा नेमका फायदा काय होईल, ज्याला POची पोस्ट मिळाली तर तो क्लर्क म्हणून तो जॉईन करणार नाही. ठीक आहे, पण ज्याला क्लर्क मिळालेला आहे त्याची POची परीक्षा अगोदर होऊन गेलेली आहे. ठीक आहे, त्याचा रिझल्ट आलेला आहे, PO मध्ये तो नापास झाला, त्याच्यामुळे त्याला क्लर्क जॉईन करावं लागतंय. त्याच्यामुळं IBPS आणि बँकेचा जो खर्च ट्रेनिंगचा वगैरे जो होत होता तो वाचणार आहे आणि जो सिक्वेन्स मी सांगितला बिलकुल त्या सिक्वेन्सनेच आयडिया येतील आणि त्या सिक्वेन्सनेच रिझल्ट येतील. त्याच्यामुळं पद जॉईन करताना थोडंसं
कॅन्डिडेट्सला पण सोपं जाईल आणि जे IBPS आणि यांचा जो खर्च होत होता तो सुद्धा कमी होईल. तर मला असं वाटतं की हे जो दोन्ही कन्सेप्ट आहे हे क्लिअर झाले असतील तुमचे. आणि हा 2 नंबरचा महत्त्वाचा बदल होता, जो की आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर असे 2 बदल IBPS ने केलेले आहे आणि त्याचे आपण स्वागत करायला पाहिजे. चांगले बदल आहेत, गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि याचा निश्चित बेनिफिट जो आहे तो ॲस्पिरंटला आणि कोचिंग इन्स्टिट्यूटला पण होईल. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर याला शेअर करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण येणारे जे अपडेट आहे ते तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्ही आमच्यासाठी स्पेशल आहे. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.